मी पुणे जिल्हा वन्यप्राणी संरक्षक असोसिएशनचा सदस्य विलास धोंगडे. मला वरवेतनं कॉल आलता कांबळे यांचा आणि त्यांनी कॉल करून सांगितलं की इथं आमच्या इथं साप आहे म्हणून पांढऱ्या रंगाचा. तर आम्ही आमचे एक सहकारी संतोष पाटील आणि मी तिथं गेलो. गेलो असता तिथं आम्हाला साप एक दगडापाशी आढळून आला. खाटाजवळ दगड होता तिथं आढळून आला तो साप. आणि तो साप पांढरा होता आणि डोळे त्याचे लाल होते. तर तो डोरक्या घोणस जातीचा साप आम्हाला कळाला, ओळखून आला लवकरच तो साप. कारण की तो अल्बिनो असल्यामुळे आम्हाला जरा थोडा ओळखायला थोडा हे झालता, प्रॉब्लेम झालता त्याचा, पांढरा रंग असल्यामुळे. पण नंतर आम्ही आमचे अध्यक्ष सुशील विभुते यांना बोलावलं फोन करून आणि मग त्यांनी पण त्याची शहानिशा केली आणि त्यांनी पण सांगितलं तो डोरक्या घोणसच आहे म्हणून अल्बिनोमध्ये. सर तुम्ही काय सांगताल की जो पांढरा साप आहे तो कसा काय जलमतो किंवा काय त्याच्यामध्ये बदल होतात? या सापांमध्ये मेलॅनिनचं प्रमाण कमी असल्यामुळे त्यांचा नैसर्गिक रंग त्यांना कमी प्रमाणात आलेला असतो आणि त्यांच्या अंगावरती जसे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये पांढरे डाग ज्या प्रकारचे असतात त्या प्रकारे या सापाच्या अंगावर सुद्धा तसे डाग तयार होतात आणि तो साप पूर्णपणे पांढरा दिसायला सुरुवात होतो. निसर्गामध्ये अजून असं काही घडलेलं आहे का पांढऱ्या रंगाचं किंवा सापांमध्येच नाही किंवा वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये? भरपूर प्रजातीमध्ये असे पांढऱ्या प्रजाती निर्माण होतात. म्हणजे हत्तीमध्ये झालेले आहे, वाघामध्ये झालेले आहे, सापांमध्ये आहे, हरणांमध्ये आहे. भरपूर प्रजातीमध्ये असे एक दोन केसेस सापडतात. आणि त्या सापाचं काय केलं तुम्ही? तो साप आम्ही पाहिला, त्याला पूर्णपणे तपासल्यानंतर पाहिलं की तो चांगला आणि हेल्दी प्रकारचा होता. तो चांगल्या प्रकारचा असल्यामुळे त्याच्यावर काय आम्हाला उपचार वगैरे करायची गरज वाटली नाही. त्यामुळे आम्ही त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून दिला.